नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MCQ क्वेश्चनचं जे गायडन्स घेणार आहे ते ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरवरचा विचार आज या ठिकाणी करणार आहोत. यापूर्वी आपण ट्रिग्नॉमेट्री हे प्रकरण ऑलरेडी शिकलेलो आहोत. यामध्ये जे काही कन्सेप्ट्स दिलेले आहेत, जे काही एक्झाम्पल्स आहेत, मॅक्झिमम एक्झाम्पल्स आपण सोडवलेले आहेत. पण तरीही MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून पूर्ण प्रकरणाची रिव्हिजन व्हावी या उद्देशाने आपण हे सगळे व्हिडिओज या ठिकाणी सुरू केलेले आहेत. कुठला तरी एक टॉपिक आपण निवडला, पण त्याच्या अनुषंगाने पूर्ण प्रकरणांची आपण रिव्हिजन एक एक व्हिडिओमधून प्रत्येक प्रकरण वाईज करतो आहोत. मला खरोखर आनंद होतो आहे की आपण सर्वजण हे व्हिडिओज अगदी व्यवस्थित बघता आहात आणि याचा उपयोग तुम्हाला खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे होईल. आता ट्रिग्नॉमेट्री इट इज अ ब्रांच ऑफ द मॅथमॅटिक्स हे सगळं माहिती आहे आपल्याला. आपण 9वीमध्ये या ट्रिग्नॉमेट्रीचा काही बेसिक पार्ट म्हणजे त्यातल्या त्यात आपण फक्त 3 रेशो साइन, कॉस आणि टॅन एवढंच शिकलेलो आहोत. पुढे गेल्यानंतर या 10वीमध्ये आपण पुढचे काही रेशोज आपण शिकलो. साइन, कॉस, टॅनच्या पुढे कॉट, सेक आणि कोसेक हे रेशो पण आपल्याला माहीत झाले. त्याचे कोरिलेशन काय आहे हे कोरिलेशन आपण इयत्ता 10वीमध्ये शिकलेलो आहोत. तर रिव्हिजन करताना आपण सुरुवातीला असं विचारात घेऊया की मला एखादा राईट अँगल ट्रायंगल दिल्यानंतर कॅन वी राईट द ऑल 6 रेशोज करस्पॉन्डिंग टू द गिव्हन अँगल. दिलेल्या अँगलच्या संदर्भात मला हे सगळे 6च्या 6 रेशो लिहिता येतात का? उदाहरणार्थ एक ट्रायंगल मी घेतला. या ट्रायंगलमध्ये समजा हा ट्रायंगल ABC आहे, हा अँगल थीटा आहे असं गृहीत धरू आपण. मग मला आठवायचं म्हणजे काय तर हाऊ कॅन वी राईट द 6 टाईप ऑफ रेशोज अकॉर्डिंग टू द गिव्हन अँगल इन द राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये सगळ्या ज्या बाबी आहेत त्या मी पुन्हा या ठिकाणी सांगत नाही की एक राईट अँगल असतो, उरलेले 2 अँगल्स हे ॲक्यूट अँगल्स असतात, ते ॲक्यूट अँगल्स हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतात. म्हणजे उदाहरणार्थ हा थीटा असेल तर हा अँगल 90 - थीटा असेल. समजा हा थीटा असेल तर हा 90 - थीटा असेल. या बाबी सगळ्या आपल्याला माहिती आहेत. मग समजा कन्सिडरिंग द गिव्हन अँगल कॅन वी राईट द रेशो साइन रेशो. कसा लिहितो आपण साइन रेशो? साइन रेशो लिहिताना साइन इज इक्वल टू और साइन थीटा. आता हा थीटा मी कन्सिडर केलेला आहे म्हणून मी साइन थीटा म्हणतो. साइन थीटा कसा लिहितात? अपोजिट साइड अपॉन हायपोथेनस, O अपॉन H. सिम्पली आपण लक्षात ठेवूया O अपॉन H. कॉस थीटा लिहिताना मी काय करणार? ॲडजसंट साइड अपॉन हायपोथेनस. आता दिलेल्या अँगलनुसार अपोजिट आणि ॲडजसंट साईड आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. हा बेसिक पार्ट झाला. म्हणजे सुरुवात ही बेसिक पार्टने होत असते. लक्षात घ्या, मला जर अपोजिट साईडच ओळखता आली नाही, मला जर ॲडजसंट साईडच ओळखता आली नाही, मी या थीटाची ॲडजसंट साईड जर AC लिहित असू तर ते चुकीचं आहे. कारण AC इज द हायपोथेनस, इट इज द साईड अपोजिट टू राईट अँगल. म्हणून या ज्या बेसिक बाबी आहेत या बेसिक बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. हे रिव्हिजन म्हणून मी सांगतोय, परत सांगत नाही. आता साइन थीटा आपण असं लिहिला. हाऊ वी राईट द कॉस थीटा? कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड म्हणजे A अपॉन H. टॅन थीटा? टॅन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट? अपोजिट अपॉन ॲडजसंट O अपॉन A. देन व्हॉट इज द कॉट थीटा? कॉट थीटा याच्या इन्व्हर्स असतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ॲडजसंट अपॉन अपोजिट. त्यानंतर सेक थीटा. सेक थीटा हा कॉस थीटाच्या अपोजिट आहे म्हणजे H अपॉन A. आणि कोसेक थीटा हा साईनच्या अपोजिट आहे.
म्हणजे कोसेक थिटा इज इक्वल टू एच अपॉन ओ. मग आता याचे साईड्स मला लिहिता येतील, त्या पद्धतीने तुम्ही लिहायच्यात. हे झाले साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक याबद्दलचे रेशो. समजा मी या ठिकाणी असे लिहून घेतले, हे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, हे पुन्हा परत मी सांगत नाही. आता साईन थिटा लिहिताना तुम्हाला ए बी अपॉन ए सी असं लिहावं लागेल, इथे बी सी अपॉन ए सी लिहावं लागेल, इथे ए बी अपॉन बी सी असं लिहावं लागेल, या ठिकाणी बी सी अपॉन ए बी येईल. सेक थिटा ए सी अपॉन बी सी, येस. कोसेक थिटा ए सी अपॉन ए बी, येस. आता याच्यावरून मला ज्या आयडेंटिटीज मिळालेल्या आहेत किंवा काही फॉर्म्युलीज मिळालेली आहेत, ती फॉर्म्युली आपण पटापट लक्षात ठेवू शकतो. साईन थिटा हे बा ए बी अपॉन ए सी आणि ए सी अपॉन ए बी या दोघांचा गुणाकार 1 होतोय. म्हणजेच काय, पहिला फॉर्म्युला मला मिळाला साईन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1 फॉर्म्युला मिळाला. का 1 मिळाला? कारण या दोघांचा मी गुणाकार करतोय, तसाच या रेशोचा गुणाकार करेल तर मला व्हॅल्यू 1 मिळेल. त्याचप्रमाणे इथे मला मिळेल कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 आणि टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. हे झाले. हे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये विचारलं तर किती सोपं आहे. मग आपले जर हे तयार नसेल, फॉर्म्युले जर तयार नसतील तर आपल्याला अडचण येईल. हे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये विचारलं जातं. साईन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू वॉट, खाली पर्याय झालं. या पद्धतीने आपल्याला हे विचारलं जाईल. आणि मग इथे अजून याच्यावरून काही फॉर्म्युलेस तयार होत आहेत का, तर येस, याच्यावरून 2 फॉर्म्युले तयार होतात. साईन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. बघा, साईन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इथे भागाकारात आणला तर 1 अपॉन कोसेक थिटा, किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साईन थिटा असंही तयार होईल. तसं प्रत्येकाचं येईल. हे परत मी सांगत नाही, हे सगळं झालेलं आहे. या पद्धतीने मला लिहिता येईल. बरोबर, हा झाला विषय. त्यानंतर पुढचा विषय आपल्याला दिलेला आहे की हा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. हा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 मायनस थिटा. पहिले रेशो आपण लिहिलेले आहेत, हे 6 रेशो लिहिलेले आहेत बघा. साईन थिटा ए बी अपॉन ए सी. मी जर या ठिकाणी हा थिटा कन्सिडर केला तर साईन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी असं मिळेल. कॉस थिटा इज इक्वल टू वॉट, कॉस थिटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी असं मिळणार आहे. टॅन थिटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी असं मिळणार आहे. मी एक जस्ट तुम्हाला सांगतो. आता समजा हे 3च रेशो मी जर कॉम्प्लिमेंटरी अँगलप्रमाणे लिहायचं ठरवलं तर मला इथे काय मिळेल, तर साईन थिटा इज इक्वल टू बी सी. आता बघा, 90 मायनस थिटाची अपोजिट साईड कुठली आहे, बी सी. अँड दॅट्स वाय वी राईट हिअर बी सी अपॉन ए सी. अँड देन कॉस थिटा, साईन 90 मायनस थिटा येईल इथे, साईन 90 मायनस थिटा. तसाच इथे कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय येईल, ए बी अपॉन ए सी. अँड देन टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू, टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू अपोजिट मीन्स बी सी अपॉन ए बी, बी सी अपॉन ए बी. मग आता सर हे खाली लिहिता येईल, मला हे 6 रेशो इथे लिहिता येतील, पुन्हा याचे 6 रेशो लिहिता येतील. मी एक जस्ट तुम्हाला आयडिया देतो कसा विचार करायचा. आता साईन थिटा, आता ए बी अपॉन ए सी ही व्हॅल्यू इथे सारखी दिसते मला, बरोबर. म्हणजे याचं आणि याचं काहीतरी कोरिलेशन आहे. आर एच एस सेम आहे म्हणून एल एच एस सेम असेल. म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, किंवा कॉस थिटा इज इक्वल टू, बघा कॉस थिटा किती आहे, बी सी अपॉन ए सी. साईन 90 मायनस थिटा किती आहे, बी सी अपॉन ए सी. म्हणजे आर एच एस सारखं आहे. म्हणजे मला असं लिहिता येईल इथे कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. मग कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये पेयर्स कशा विचारात घ्यायच्या पहा. साईन कॉस ही एक पेयर आहे, टॅन कॉट ही एक पुढची पेयर आहे. बघा पुढे कॉट असेल, टॅन आणि कॉट, पुढे तुम्ही कॉट इथे लिहिणार आहे. म्हणजे टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा, कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा, बरोबर. तसंच सेक आणि कोसेक ही पेयर आहे कॉम्प्लिमेंटरीमध्ये, हा भाग लक्षात घ्या. मग आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात.
आता उदाहरणार्थ असं जर विचारलं आपल्याला sin 75 डिवायडेड बाय cos 15 इज इक्वल टू व्हॉट. सोपा क्वेश्चन आहे, फारच सोपा आहे. मग इथे काय करणार मी, तर sin 75 जो आहे म्हणजे साइन थीटा आहे. मी एक तर साइन थीटाचा कॉम्प्लिमेंटरी अँगल जो आहे त्याप्रमाणे रेशो लिहिणार. इथे मला लिहिता येईल cos 90 मायनस 75 डिवायडेड बाय cos 15. बघा म्हणजे cos साइन थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा आहे आपल्याला. साइन थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा. मग 90 मायनस 75 किती आले 15, म्हणजेच वरती येईल cos 15, खाली येईल cos 15 अँड हेन्स कॅन्सल, आन्सर इज 1. पर्याय आपल्याला एक निवडावा लागेल. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सवर अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपल्याला सहज विचारले जातात. हे झाले आयडेंटिटीज. ह्या आयडेंटिटीज आहेत. यानंतर हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं रिलेशन मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यानंतर 3 महत्त्वाच्या आयडेंटिटीज, त्याला आपण बेसिक आयडेंटिटीज असं म्हणूया. त्या बेसिक आयडेंटिटीज आपण शिकलेलो आहोत. त्या कशा प्रूव्ह करायच्या, हाऊ वी प्रूव्ह धीस बेसिक आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नोमेट्री. जस्ट वी नो धीस, ऑलरेडी नो धीस. फर्स्ट आयडेंटिटी इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही पहिली आयडेंटिटी आहे. सेकंड आयडेंटिटी काय आहे, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आणि पुढची आयडेंटिटी काय आहे, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. बघा, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. मग आता ह्या 3 आयडेंटिटीजचा विचार करून आपल्याला वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले जातील. मग मला या 3 आयडेंटिटीज माहिती हवे तर मला पर्याय निवडता येईल. किती सोपा भाग आहे. म्हणून सुरुवातीपासून आपण एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करताना आपण एक एक टॉपिकचा विचार करून तशा पद्धतीने आपण अभ्यासाला लागलं पाहिजे. कारण मला काय विचारलं जाईल या टॉपिकवरून, याच्यावरून तुमचा अभ्यास हा परफेक्ट होतो. म्हणून परीक्षा तंत्रामध्ये असंच आहे की नेमकं काय विचारलं जाणार आहे, या टॉपिकवर नेमकं काय विचारलं जाणार आहे याचं विचार करणं आणि ते विचार करून तशा पद्धतीने मला लिहिता येतं की नाही ते बघणं हे परीक्षा तंत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सोपे फॉर्म्युले आहेत. याच्यामध्ये फार काही आपल्याला पाठांतर करावं लागेल असं अजिबात नाही. त्यामुळे सहज तुम्ही ते सोडवू शकता, सहज तुम्हाला ते लक्षात येईल. आणि काही ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या. त्या ट्रिक्स तुमच्या जर लक्षात आल्या तर तुम्हाला एकही फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता हा प्रकार, हे 3 रेशोज आयडेंटिटीज आपल्याला माहीत झाल्या. आता त्याच्यानंतर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ सम स्पेशल टाईप ऑफ अँगल्स, काही अँगल्सचे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आपण शिकलेलो आहेत. समजा 0 डिग्री, त्यानंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, याचा एक चार्ट आपण तयार केलेला होता. तो चार्ट कसा तयार करायचा हे मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. त्या चार्टवरून त्याच्या प्रत्येकाच्या रेशोच्या ह्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. समजा साइन 30 इज 1/2. आता हा 1/2 कसा आलेला आहे किंवा कशा पद्धतीने आलेला आहे हे पण याच्या आधी आपण शिकलेलो आहोत. त्यामुळे इथे मी पुन्हा हा चार्ट घेत नाही, पण त्या चार्टची आठवण करून देतो की या चार्टमधून आपल्याला व्हॅल्यूज लिहाव्या लागतात. हा चार्ट आपल्याला परीक्षेला दिलेला नसतो, घेऊन जाता येत नाही. दुसरा भाग असा की हा चार्ट कसा तयार करायचा हे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा. तशा पद्धतीचा चार्ट हा रफ पेजवर तयार करून ठेवा आणि मग तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू विचारली तरी आपल्याला सहज लिहिता येईल. हा एक भाग झाला. म्हणजेच काय तर 30, 60, 90च्या ट्रायंगलवरून आपण विचार केला की सगळे रेशो कसे लिहिता येतील, साइन 30, साइन 60 वगैरे वगैरे.
त्यानंतर 45, 45, 90चा हा स्पेशल टाईप ऑफ ट्रायंगल आहे, त्याच्यावरून रेशो कसे लिहिता येतील तोही भाग आपण याच्यापूर्वी बघितलेला आहे. आणि असा विचार करून आपण हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सोडवणार आहोत. म्हणजे बेसिक पार्ट ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय आहे की वी मस्ट नो ऑल दीज फॉर्म्युलीज रिलेटेड टू द ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज संबंधीचे सगळे फॉर्म्युलीज आपल्याला रिमेंबर झाले पाहिजेत, आठवले पाहिजेत, तरच त्याचा उपयोग आहे. आता आपण क्वेश्चन्सकडे जाऊया. क्वेश्चन्स कसे विचारले जातात ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, एक एक क्वेश्चन आपण सोडवूया. त्याचे पर्याय पण मी सांगतो. फारसं काही आपण लिहिणार नाही, पण कधी जर लागलं तर आपण ते या ठिकाणी बोर्डवर लिहिणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे 1 + tan² θ = व्हॉट, आणि पर्याय दिले आहेत. काय पर्याय दिलेत मी ते काही सांगत नाही, आत्ताच आयडेंटिटी मी घेतली आहे. 1 + tan² θ = sec² θ. दिस इज द आयडेंटिटी, means the option is sec² θ. This is correct. Then second question, cosec 45 degree = what? Cosec 45. आता cosec 45 बघा, याच्यासाठी मला टेबल विचारात घ्यावा लागेल. काही पर्टिक्युलर व्हॅल्यूज ह्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आता कोसेक सोडून द्या, आपल्याला साइन माहिती आहे का? साइन 45 किती आहे? साइन 45 इज 1/√2. साइन 45 इज 1/√2. आणि मग आपण जे विचार केला होता साइन थीटा इंटू कोसेक थीटा = 1. साइन थीटाची व्हॅल्यू 1/√2 आहेच, म्हणजे साइन 45ची आपण 45 म्हणूया, इथे 45 घेऊया. ही 1/√2 आहे इंटू कोसेक थीटा = 1. म्हणजे या 1ला पुन्हा 1/√2 ने भागायचं आहे, म्हणजे कोसेक 45 = √2. हे तरी मला आठवतं आहे की नाही बघा. किंवा एखाद्याला डायरेक्ट व्हॅल्यू आठवली, त्याने टेबल तयार करून ठेवलेला असला, पटकन आपल्याला कोसेक 45ची व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहिता येईल. पण जनरली साइन, कॉस आणि टॅन, साइन कॉसच्या तरी व्हॅल्यूज मला माहिती असल्या पाहिजेत, बाकीच्या व्हॅल्यू मला सहज काढता येतात. कारण साइन कॉस मला माहिती असलं तर टॅन काढता येतो. कोणत्या फॉर्म्युल्याने? टॅन थीटा = साइन थीटा अपॉन कॉस थीटा. या फॉर्म्युल्याने मला काढता येतो. म्हणजे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज मला माहिती असल्या तर मी टॅनच्या व्हॅल्यू काढू शकतो. या पद्धतीने विचार केलेला आहे, म्हणजे पर्याय येईल √2. पुढचा क्वेश्चन आहे साइन थीटा इंटू कोसेक थीटा = व्हॉट. आता लिहिलेलंच आहे आपण, साइन थीटा इंटू कोसेक थीटा = 1. म्हणजे ऑप्शन तो 1 आपल्याला निवडावा लागेल. पुढचा प्रश्न विचारला आहे कॉस थीटा इंटू सेक थीटा = व्हॉट. कॉस थीटा इंटू सेक थीटा = 1. फॉर्म्युला आहेच, आपल्याला आयडेंटिटी आहेच. सुरुवातीला मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये ते घेतलेलं आहे आणि याच्यापूर्वीही आपलं झालेलं आहे. कोसेक थीटा इंटू सेक थीटा = 1. सेक 60 डिग्री = व्हॉट. काय विचारलं आहे बघा, सेक 60 डिग्री. आता सेक 60 डिग्री, आता 60 डिग्रीचं आपल्याला काय करावं लागेल? सेक 60 आहे, तुम्हाला कॉस 60 माहिती आहे. कॉस 60 जर तुम्हाला माहिती असेल तर सहज आपल्याला सेक 60 लिहिता येईल. तुम्ही जर बघितलं तर ह्या टेबलमध्ये या ठिकाणी टेबल तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्हाला माहितीसुद्धा आहे आणि त्या टेबलचा विचार करून आपल्याला सहज व्हॅल्यूज त्या ठिकाणी लिहिता येतात. आता बघा, या टेबलमध्ये पहिल्या 2 व्हॅल्यूज जर मला माहिती असतील तर मला या पुढच्या व्हॅल्यूज सगळ्या काढता येतील. आणि या पुढच्या व्हॅल्यू काढण्यासाठी अतिशय सोपं काम आहे. मला फॉर्म्युलेज आणि आयडेंटिटीज माहिती असल्या पाहिजेत, तरच मी या पुढच्या व्हॅल्यूज या ठिकाणी काढू शकतो. म्हणून या ठिकाणी मला जर तो टेबल मी आधी जर तयार करून घेतला तर मला अतिशय सोपं जाईल. म्हणून मला विचारलेलं आहे सेक 60. आता सेक 60ची व्हॅल्यू किती आहे?
तर ती कॉस 60 वरून ठरवता येईल. व्हॉट इज कॉस 60? कॉस 60 इज 1/2 अँड सेक इज इन्व्हर्स ऑफ दॅट कॉस अँड दॅट्स वाय व्हॅल्यू इज 2. म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन मला त्या ठिकाणी 2 असा चूज करावा लागेल. मी तुम्हाला पुस्तकात मुद्दामून दाखवलं, याचा अर्थ की त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे रेशो लिहिताना फक्त साईन आणि कॉस या दोघांचाच विचार केला तर सगळं काम आपलं संपत आहे. बरोबर आहे. आयडेंटिटी तुम्हाला माहिती असलं ते सहज तुम्हाला सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे 1 + cot² θ = what? ऑप्शन इज tan² θ, sec² θ, cosec² θ and cos² θ. Answer is cosec² θ. Correct. Second, cot θ into tan θ = what? 1. ऑप्शन दिलेला आहे तिथे 1, 0, 2, √2 असे ऑप्शन दिलेले आहेत. आन्सर इज 1. sec² θ minus tan² θ = what? असं विचारलेलं आहे. आता इथे आपल्याला प्रश्न पडतो की दिस इज नॉट अ आयडेंटिटी, म्हणून आपल्याला विचार असला पाहिजे की sec² θ = 1 + tan² θ अशी आयडेंटिटी मला दिलेली आहे. हा tan² θ मी जर LHSला आणला तर काय होईल? sec² θ minus tan² θ = 1. व्हॅल्यू इज 1. ऑप्शन 1 आपल्याला चूज करावा लागेल. येस, ते अतिशय सोपं आपल्याला त्या ठिकाणी सहज लिहिता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन मी या ठिकाणी लिहितो. sin² θ प्लस sin² 90 - θ = what? किती सोपं आहे. आपण कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये स्क्वेअर असला तर स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर नसला तर स्क्वेअर नाही करायचा. किती सोपं आहे. आता इथे sin² θ मी असाच लिहितो प्लस sin² 90 - θ याच्याऐवजी मला लिहिता येईल cos² θ. का? कारण तुम्हाला माहिती आहे की cos θ = sin 90 - θ आणि इथे cos² θ = sin² 90 - θ इकडे स्क्वेअर केला, इकडे स्क्वेअर केला आणि = what? मला सांगा, याच्याऐवजी मी ही किंमत बदलवली आहे म्हणजे ही आयडेंटिटी आहे. व्हॅल्यू इज 1. व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी 1 अशी मिळणार आहे. बरोबर. आता नेक्स्ट आपण विचारात घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 1 + cot² A डिवायडेड बाय 1 + tan² A = what? असा क्वेश्चन मला विचारलेला आहे. मग आता सरळ आपल्याला आयडेंटिटीज माहिती आहेत, त्या आयडेंटिटीजचा विचार करून आपण सहज या ठिकाणी फॉर्म्युल्यावरून लिहू शकतो. 1 + cot² θ = what? cosec² θ. म्हणजे याच्याऐवजी मी इथे लिहू शकतो cosec² θ डिवायडेड बाय 1 + tan² θ मीन्स sec² θ = what? आता मी हे सोडवणार. 1 cosec² θ मीन्स 1/sin² θ डिवायडेड बाय sec² θ मीन्स 1/cos² θ हे व्यस्त केलेलं आहे. आता व्यस्त करून गुणाकारात आणायचं ते, म्हणजे 1/sin² θ इंटू cos² θ डिवायडेड बाय 1. आता इथे येईल cos² θ sin² θ. cos² θ sin² θ इज cot² θ. म्हणून आन्सर काय येईल आपलं? cot² θ. दिस इज आवर ऑप्शन. येस. टेबलवरून अजून काही प्रश्न विचारले जातात. sin θ = 1/2. फक्त हे उदाहरणादाखल तुम्ही घ्या. देन θ = what? असा क्वेश्चन विचारलाय. sin θ = 1/2. देन θ = what? टेबलवर मी जर विचार केला की साईनच्या कोणत्या अँगलसाठी 1/2 व्हॅल्यू आहे, तो 30 साठी आहे, म्हणून θ = 30. हे सहज आपल्याला त्या ठिकाणी आन्सर लिहिता येईल. पुढे नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे tan 90 - θ. माझ्या या नंबरकडे जाऊ नका बरं का, कारण मी सोडवताना काही 1 2 3 4 5 काय नंबर, मला नंबरशी काही मतलब नाही. आपल्याला उदाहरणाशी
घेणं आहे. त्यामुळे नंबर 1 लिहिला काय, 2 लिहिला काय, 4 लिहिला काय याच्याशी काही संबंध नाही. tan 90 मायनस थिटा इज इक्वल टू व्हॉट, असा क्वेश्चन. पर्याय दिलेले आहेत साइन थिटा, कॉस थिटा, कॉट थिटा आणि टॅन थिटा. मला माहिती असलं पाहिजे कुठला पर्याय आहे, तो फॉर्म्युला दिलेलाच आहे. कॉट थिटा इज इक्वल टू tan 90 मायनस थिटा, बरोबर आहे. कॉट थिटा इज इक्वल टू tan 90 मायनस थिटा, म्हणून त्या ठिकाणी पर्याय येईल कॉट थिटा. पर्याय काय येईल, कॉट थिटा. येस. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. cos 45 डिग्री इज इक्वल टू व्हॉट. बघा आता इथे cos 45 डिग्री इज इक्वल टू व्हॉट. आता पर्याय काय दिलेले आहेत बघा तुम्ही, पर्याय नीट बघा. इथे व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. पहिला पर्याय दिलेला आहे साइन 45, दुसरा पर्याय दिलेला आहे सेक 45, तिसरा पर्याय दिलेला आहे कॉट 45 आणि चौथा दिला आहे टॅन 45. आता कॉस 45चा हा कसा काय पर्याय येऊ शकेल. इथे तर व्हॅल्यू द्यायला पाहिजे ना. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटेल की इथे व्हॅल्यू द्यायला पाहिजे, हे चुकीचं उदाहरण आहे, बोर्डाने चुकीचं दिलेलं आहे. असं नाही. आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल माहिती आहे. हा कॉस 45 म्हणजे हा कॉस थिटा आहे. येस. इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, हा फॉर्म्युला माहिती आहे मला. मग कॉस थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी 45 टाका. कॉस 45 इज इक्वल टू साइन 90 मायनस 45 म्हणजेच काय, कॉस 45 इज इक्वल टू साइन 45. आणि टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर 45 या डिग्रीला कॉस आणि साइन या दोघांची व्हॅल्यू सारखी आहे. तुम्ही टेबल बघा आणि त्याच्यामध्ये बघा की cos 45 इज 1/√2 अँड sin 45 इज ऑल्सो 1/√2. येस. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, तो पण इंटरेस्टिंग आहे आणि पटकन आपल्याला ओळखता येईल. इफ sin थिटा इज इक्वल टू 3/5 देन cos थिटा इज इक्वल टू व्हॉट. पर्याय दिले आहे 5/3, 3/5, 4/5 अँड 5/4. आता तुम्ही म्हणाल की सर हे एवढं सोडवावं लागेल. काही गरज नाही सोडवायची, बरोबर. हा हायपोटेनस असतो, ही एक साईड आहे, बरोबर आहे. याचा वर्ग करा 25, याचा स्क्वेअर करा 9, 25 मायनस 9 16, 16 म्हणजे 4 आली, दुसरी साईड 4 आली. कॉस थिटा लिहायचा आहे. आता ही अपोजिट साईड आहे, म्हणजे तुम्ही काढलेली जी साईड आहे ती कोणती आहे, ॲडजसंट साईड, दॅट इज 4. 4/5 व्हॅल्यू इज 4/5. दिस इज अवर ऑप्शन. पायथागोरसचं त्रिकूट आपल्याला माहिती आहे, त्याप्रमाणे आपण पटकन करू शकतो. येस. इथे 2 साईड्स आहेत म्हणून मला रेशो माहिती पाहिजे. हा हायपोटेनस आहे आणि ही एक साईड आहे ट्रायंगलची. उरलेली साईड काढता येईल का, येस. यांच्या वजाबाकीने काढता येईल स्क्वेअरच्या. 25 मायनस 9 दॅट इज 16. दुसरी जी साईड आहे ते 4 येईल आणि मग ॲडजसंट साईड इज 4, 4/5 दॅट इज कॉस थिटा. हे सहज मला त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा विचारलेला आहे, angle A is equal to 30 degree, then tan 2A is equal to what. सोपं आहे. tan 2A म्हणजेच मला कसली व्हॅल्यू काढायची आहे, तर tan 2 × 30 दॅट इज tan 60ची व्हॅल्यू मला या ठिकाणी हवी आहे. मग tan 60ची व्हॅल्यू मला जर पाहिजे असेल तर tan 60 टेबलमध्ये बघायचं. tan 60 इज √3. ऑप्शन इज √3. काय जे ऑप्शन दिलेले असतील त्याच्यापैकी मला √3 हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडावा लागेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. आता निगेटिव्ह क्वेश्चन आहे हा. निगेटिव्ह क्वेश्चन कसा असतो बघा, विच इज नॉट अ करेक्ट फॉर्म्युला. विच इज
नॉट करेक्ट फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला करेक्ट नाही? तर पहिला ऑप्शन दिलेला आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. दुसरा आहे 1 + सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. तिसरा ऑप्शन आहे कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि चौथा ऑप्शन आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता तुम्ही लगेच असं म्हणाल की अरे हे बरोबर दिसतंय, हा ऑप्शन आपल्याला निवडायचा, कारण असा काही आयडेंटिटी आपल्याला दिसत नाही, त्यामुळे हे ऑप्शन निवडलेलं बरं. याच्यासाठी मला फॉर्म्युले माहिती असल्याला पाहिजे. ही पण आयडेंटिटीज आहे. आपण असं लिहितो बघा, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + कॉट स्क्वेअर थीटा. येस, हा कॉट स्क्वेअर थीटा इकडे आणला तर काय होईल, कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही सुद्धा आयडेंटिटी आहेच, म्हणजे ही आहेच ऑलरेडी. आणि 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी आहे, पण ही आयडेंटिटी नाही. दिस इज नॉट अ करेक्ट फॉर्म्युला. दिस इज अवर ऑप्शन, दॅट इज बी. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला फॉर्म्युल्याच्या आधारावर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये विचारले जातात. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकता, त्याचे ऑप्शन्स तयार करू शकतात, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून 1 मार्क क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही सहज या माध्यमातून, या रिव्हिजनच्या माध्यमातून सोडवू शकता. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करता आहात याची मला निश्चित खात्री आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी 1 मार्क क्वेश्चन्स घेऊन येणार आहे, म्हणजे 1-1 गुणांचे प्रश्न. आता या 1-1 गुणांच्या प्रश्नांमध्ये प्रकरण वाईज आपण जाणार नाही आहोत. या ठिकाणी वेगवेगळे क्वेश्चन्स आपण अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स 1 मार्क क्वेश्चनचा विचार करणार आणि किती सोपे प्रश्न दिलेले असतात त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके, धन्यवाद.